नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 17 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडलंय ते. तर कौशिकीला हॉस्पिटलमध्ये पाहून केदार खूपच घाबरलेला असतो आणि तो तारिणीला कॉल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण इकडे तारिणी तिचं सामान आवरत असते आणि त्यामुळे तिचं मोबाईलकडे लक्ष काही जात नाही. आणि त्यावेळी ही कौशिकी नेमकी तारिणी ज्या रूममध्ये असते त्याच रूमचा दरवाजा उघडते. पण तिला त्यावेळी तारिणी तिथे काही दिसत नाही, कारण ती थोडीशी बाजूला उभी असते. पण हे सगळं केदार बाहेरून पाहत असतो आणि तो खूपच जास्त घाबरलेला असतो. जर का आपली आयडेंटिटी कौशिकी ताईसमोर रिव्हील झाली तर आपलं काही खरं नाही याचा त्याला अंदाज आलेला असतो. पण त्याचवेळी तिथे एक नर्स येते आणि कौशिकीला विचारते की मॅम, कोणाला भेटायचं आहे तुम्हाला? त्यावेळी कौशिकी सांगते की इथे आरती नावाचे एक पेशंट ॲडमिट आहेत ना, मला त्यांनाच भेटायचं आहे. त्यावरती नर्स म्हणते की हो मॅम, त्यांना बाजूच्या रूममध्ये आहेत, या तुम्ही. त्यावर कौशिकीही हो म्हणते आणि तारिणीच्या रूमचा दरवाजा बंद करते. त्यामुळे आपल्या केदारच्या जीवात जीव येतो. त्यानंतर आपल्याला असं बघायला मिळतं की कौशिकी त्या नर्सला सांगत असते की त्या पेशंटचा जो काही खर्च आहे ना, तो मी करणार आहे आणि प्लीज ही गोष्ट तुम्ही त्यांना कळू देऊ नका. त्यावरती नर्स हसून म्हणते की हो मॅम, आमच्या लक्षात आहे. पुढे ती असंही म्हणते की मॅम, तुमच्यासारखे लोक ना खरंच खूप कमी बघायला भेटतात. तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी पेशंटचा असा खर्च केला आहे, आम्हाला खरंच तुमचा खूप अभिमान वाटतो. आणि त्यावर कौशिकी हसून म्हणते की मी इतकं काही केलेलं नाही आहे. आणि मग ती त्या नर्ससोबत त्या आरती नावाच्या पेशंटकडे जाण्यासाठी निघते. तर हे सगळं केदारनेही ऐकलेलं असतं आणि त्याला त्याच्या ताईचा खूपच अभिमान वाटत असतो. दुसरीकडे आपण असं पाहतो की तारिणी तिच्या बॅगमधून तिचं मंगळसूत्र बाहेर काढते. पण जेव्हा ती ते मंगळसूत्र गळ्यात घालायला जाते तेव्हा तिला तिच्या आणि केदारच्या लग्नाचा क्षण आठवतो आणि मग ती ते मंगळसूत्र फक्त हातात ठेवून त्याकडे बघत बसते. तितक्यात तिथे येते रेवा आणि रेवाला पाहून तारिणीला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर रेवा तिला सॅल्यूट करते. तारिणी विचारते की अगं रेवा, इथे कुठे? आणि त्यावेळी रेवा म्हणते की बॉस, आता निरोप घ्यायची वेळ जवळ आली. आणि हे ऐकून तारिणी घाबरून विचारते म्हणजे? आणि तेव्हा रेवा तिला सांगते की बॉस, आता आपलं मिशन पूर्ण झालं आहे. गुलाब पकडला गेलाय आणि तो मॉन्टीही मारला गेलाय. त्यामुळे आता मला परत जावं लागेल डिपार्टमेंटकडून तसे आदेश आलेत. आणि हे ऐकून तारिणीला वाईट वाटतं. ती म्हणू लागते की रेवा, अगं इतक्या लवकर? आपलं मिशन अजून पूर्ण झालेलं नाही आहे. पण रेवा म्हणते की बॉस, तो गुलाब ना तुझा गुन्हेगार आहे आणि मला खात्री आहे की तू आणि केडी त्याला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. पण आता मला निघावं लागेल, कारण माझी जायची वेळ जवळ आली. आणि हे ऐकून तारिणीचे डोळे भरून येतात आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी मनसोक्त गप्पा मारत बसतात. रेवा म्हणत असते की जेव्हा मला या मिशनबद्दल समजलं ना, तेव्हा मला खरं तर काळजी वाटत होती. या मिशनमध्ये माझ्यासोबत नेमके कोणते ऑफिसर्स असतील, त्यांच्या कामाची काय पद्धत असेल, ते माझ्याशी कसे वागतील, असे अनेक प्रश्न मला पडले होते. मी खूप घाबरले होते. पण जेव्हा मी इथे आले ना, तेव्हा मी तुमच्यात कधी सामावून गेले मला खरंच कळलं नाही. मला फक्त एक टीम नाही तर एक पूर्ण फॅमिली मिळाली. फातिमा, कत्री, कमांडर आणि टेक्नो यांच्यासारखे अगदी कधीही मदतीसाठी धावून येणारे मित्र मी कमावलेत. केडीसारखा जुना मित्र मला आता यावेळी नव्याने मिळालाय. आणि बॉस अशी मिळाली जी फक्त ऑर्डर सोडत नाही, तर मैत्रीण म्हणून हक्काने पाठीशी उभीही राहते. आणि हे ऐकून तारिणीला खूप आनंद होतो. पुढे रेवा असंही म्हणते की या मिशनमुळे ना मला माझी बेस्ट फ्रेंड मिळाली. तर तारिणी विचारते, कोण, मी का? आणि त्यावेळी रेवा हसतच म्हणते की बॉस, अगं तू तर सुपर आहे, पण माझी ही जी बेस्ट फ्रेंड आहे ना, ती सुपर से भी ऊपर आहे. आणि त्यावेळी तारिणी विचारते, कोण, सुमिका? आणि त्यावर रेवाही हसतच हो म्हणते. ती म्हणू लागते की आईनंतर माझ्यावर इतकं प्रेम जर कोणी केलं असेल ना, तर ते फक्त आणि फक्त सुमीने. तिचा निरोप घेताना खरंच मला खूप जड जाणार आहे. आणि त्यावर तारिणीही मांडो लावत हो म्हणते. आणि मग त्यानंतर तारिणीही तिच्या भावना रेवाजवळ व्यक्त करते. ती रेवाला सांगते की आत्तापर्यंत ना मला कोणी मैत्रीणच नव्हती, पण तुझ्या रूपात मला खूप जवळची मैत्रीण मिळाली, जिच्यामुळे मी स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकले. आणि मग ती रडतच रेवाला मिठी मारते. त्यानंतर दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की ती जी ईशा असते ती तारिणी केदारच्या रूमच्या बाहेर फेऱ्या मारत असते. तितक्यात तिथे येते निशी आणि तिला विचारते की काय गं, काय करतेस तू?
त्यावर ही ईशा सांगते की अगं माझा हेअर ड्रायर आहे ना तो या केदारकडे आहे, मी त्यालाच कॉल करते पण तो काही कॉल रिसीव करत नाही. आणि त्यावेळी निशी म्हणते की अगं मग तू इथे काय करते, चल आपण त्यांच्या रूममध्ये जाऊ आणि शोधून काढू. पण ईशा म्हणते की नाही गं, ते दोघेही इथे नाही आहेत, आपण त्यांच्या रूममध्ये कसं जायचं, मला नाही आवडत. पण निशी निर्लज्जपणे म्हणते की अगं त्यात काय एवढं, हे घर तर आपलं आहे ना आणि आपण आपल्या घरामध्ये काहीही करू शकतो, तू घाबरू नको. जर तुला कोणी काही बोललं ना तर तू माझं नाव सांग. आणि ती त्या ईशाला जबरदस्तीनेच केदार तारिणीच्या रूममध्ये घेऊन जाते. दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळतं, तारिणी रेवाला सांगत असते की रेवा, मी ज्या भावनांपासून पळण्याचा प्रयत्न करत होते ना, तू त्या भावना मला समजून घेण्यासाठी खूप मदत केली. आणि तुला माहिती आहे का, मी केदारला आता माझ्या मनातलं सगळं काही सांगितलं आहे, माझं त्याच्यावर प्रेम आहे हे मी त्याच्यासमोर व्यक्त केलं आहे. आणि ते ऐकून रेवाला खूप आनंद होतो. ती विचारते की मग तो काही बोलला की नाही. तर तारिणी म्हणते नाही ना, तो काहीच रिॲक्ट झाला नाही, मला असं वाटतं की कदाचित त्याच्या मनात हे असं काही नसेल. आणि त्यावेळी रेवा म्हणते नाही गं बस, माझी खात्री आहे केडीचंही तुझ्यावर खूप प्रेम आहे, त्याला तू फक्त थोडासा वेळ दे. पण तारिणी म्हणत असते की मला नाही तसं वाटत, आणि तुला तर माहिती आहे ना त्याला दुसरी कोणती तरी मुलगी आवडते. पण रेवा हसत म्हणते नाही गं बस, पण ती तारिणीला हे कळू देत नाही की केदारला आवडणारी मुलगी ती म्हणजेच तारिणी आहे. आणि मग त्यानंतर रेवा तारिणीच्या हातातील मंगळसूत्र बघत तिला म्हणते की बस, आता हे मंगळसूत्र असं हातात नाही ठेवायचं, तर नातं म्हणून गळ्यात घालायचं. मला खात्री आहे की तुझं आणि केदारचं नातं फक्त या मिशनपुरतं नाही तर 7 जन्माचं आहे. आणि त्यामुळे तारिणी मंगळसूत्राकडे बघतच राहते. तर दुसरीकडे ईशा आणि निशी तारिणी केदारच्या रूममध्ये जातात आणि तिथे तो हेअर ड्रायर शोधायला मदत करतात. पण त्यावेळी ईशाच्या हाती हेअर ड्रायर नाही तर तारिणी आणि केदारने बनवलेले घटस्फोटाचे पेपर्स लागतात. आणि ते पेपर्स पाहून तिला मोठा धक्काच बसतो. दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये टीम तारिणी आलेली असते आणि त्या सगळ्यांना पाहून भेटून तारिणीला खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर रेवा सगळ्यांशी मनसोक्तपणे बोलते, ती प्रत्येकाचा निरोप घेते. या टीममधील प्रत्येकाशी तिचं एक वेगळंच नातं तयार झालेलं असतं. आणि म्हणूनच जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा प्रत्येकाला खूप त्रास होत असतो. रेवाला निरोप देताना जड जात असतं. पण रेवा तिचं रडू कंट्रोल करत म्हणत असते की मी तुम्हा सगळ्यांना भेटायला लवकरच परत येईल, तुम्ही मला मिस कराल ना. आणि त्यावर सगळेजण रडतच हो म्हणतात. केदार तर रेवाला रडतच मिठी मारतो. आणि त्यावेळी रेवा हळूच त्याला म्हणते की आता तरी तुझ्या मनातलं तिला सांगून टाक. आणि त्यावर फक्त केदार मांडो लावत हो म्हणतो आणि रेवाला तिच्या पुढच्या मिशनसाठी बेस्ट लक विश करतो. आणि मग त्यानंतर ते सगळेजण रडतच एकमेकांना मिठी मारतात. आणि मग शेवटी रेवा सगळ्यांचा निरोप घेते आणि मग ती तिच्या पुढच्या मिशनसाठी जायला निघते. तर इकडे तारिणी मात्र फक्त तिच्या हातातील मंगळसूत्राकडे बघत असते. दुसरीकडे ती ईशा लगेच ते घटस्फोटाचे पेपर्स निशीला दाखवते आणि त्यामुळे निशीसुद्धा खुश होते. ती म्हणत असते की मला माहितीच होतं की या दोघांचं लग्न जास्त दिवस टिकणार नाही. तर ईशा म्हणते की हो ना, मला तर खरंच खूप आश्चर्य वाटते. एकीकडे असं दाखवतात की आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि दुसरीकडे हे असे घटस्फोटाचे पेपर्स बनवून घेतात. पण आता या सगळ्याचा ना आपण फायदा करून घ्यायला हवा, हे सगळं त्या कौशिकीला जाऊन सांगायला हवं. आणि त्यावर निशीही खुश होत हो म्हणते. आणि मग त्यानंतर या दोघीजणी जातात त्या पद्मिनीकडे आणि तिला ते घटस्फोटाचे पेपर्स दाखवतात. आणि ते पाहून त्या बाईला मोठा धक्काच बसतो. तर दुसरीकडे तारिणीसुद्धा त्याच पेपर्सचा विचार करत असते. तितक्यात तिथे येतो केदार आणि तिला सांगतो की बॉस माफ कर, पण आपल्याला ना पटकन इथून निघावं लागणार आहे, कारण बाहेर कौशिकीताई आली. आणि हे ऐकून तारिणीसुद्धा घाबरते. आणि मग ते दोघेजण पटकन त्या रूममधून बाहेर पडतात. पण तितक्यात केदारच्या कानांवर कौशिकीची हाक पडते आणि त्यामुळे तो आणि तारिणी घाबरतात आणि पाठीमागे वळून पाहतात. पण सुदैवाने तारिणीने या दोघांना पाहिलेलं नसतं. ती हॉस्पिटलमधील दुसऱ्याच एका माणसासोबत केदारविषयी बोलत असते. आणि तेव्हा तिने केदारचं नाव घेतल्यामुळे इकडे केदारला असं वाटलेलं असतं की ताईने आपल्याला हाक मारली आहे. आणि त्यानंतर मग ते दोघेजण पटकन तेथून जाण्यासाठी निघतात. पण त्यावेळी तारिणी म्हणत असते की केदार, मला घरी जाण्याच्या आधी एकदा त्या गुलाबला भेटायचं आहे. पण केदार तिला समजावत म्हणतो की नको ना बॉस, आधी आपण घरी जाऊयात, तू पूर्णपणे बरी हो. पण तारिणी ऐकत नाही. आणि त्यामुळे केदार तिला घेऊन त्या गुलाबकडे जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे घटस्फोटाचे पेपर्स पाहून पद्मिनी खूपच खुश होते आणि ईशाला आणि त्या निशीला सांगू लागते की आता या दोघांना घरातून बाहेर काढण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे त्याही खुश होतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.